पवारांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची 1.5 तास चर्चा। राष्ट्रवादी सध्या तरी काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार नाही, एखादा खासदार आणि 2-4 आमदार असणारे पक्ष विलीन करता येईल अशी भूमिका होती। विलीनीकरणावर पवारांची ही प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे पाकिस्तान घाबरला आहे। पुन्हा सत्ता आल्यास पुढील 6 महिन्यात पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ, योगी आदित्यनाथ यांचं नालासोपाऱ्यात मोठं वक्तव्य। योगींनी आधी आपली उत्तर प्रदेशची खुर्ची राहते का नाही ते पाहावं, आपले अनेक जवान शहीद झाले, उरीमध्ये काय झालं ते त्यांनी सांगावं, अंबादास दानवेंचा पलटवार आहे। 4 जूननंतर सरकार बदलणार, आजही विरोधकांना धमकावला जात आहे, राऊतांचा आरोप। केजरीवालांनी पुकारलेलं दिल्लीतलं आंदोलन योग्यच आहे, राऊतांचं हे वक्तव्य। दक्षिण मध्य मुंबईत लोकसभा मतदारसंघामधील माटुंगा परिसरात नागरिकांचा मतदानावर बहिष्कार। अनेक वर्षांपासून घर मिळालं नसल्यानं म्हाडावर नाराज नागरिकांचा बहिष्काराचा निर्णय। मुंबईत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दुकानाच्या बाहेर डिस्काउंटचा बॅनर। दादरमधील पोर्तुगीज चर्च परिसरातील दुकानाबाहेर शाही दाखवा आणि 15% डिस्काउंट मिळवा असे बॅनर लागलेले आहेत। मुंबईत दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी 1106 स्वयंसेवकांची नियुक्ती। दिव्यांग मतदान अधिकारी सुलभ होणार। मुंबईमध्ये 5व्या टप्प्यामधील मतदानासाठी बेस्टच्या 629 बस धावणार। बेस्टच्या बसमधून दिव्यांग मतदारांना मोफत प्रवास।